शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आणि त्याच संदर्भात महाराष्ट्र शासनाने महसूल वन विभागाअंतर्गत 29 फेब्रुवारी 2024 रोजी एक जी.आर. प्रसिद्ध केली आहे. या जी.आर.मधील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. चला मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, शासन निर्णय जाणून घेण्यापूर्वी प्रस्तावना पहा. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. वर नमूद क्रमांक 5 येथील दिनांक 9 नोव्हेंबर 2023च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुकानिहाय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय महसूल वन विभाग क्रमांक 2017 ते दिनांक 7/10/2017 व दिनांक 28/6/2018 अन्वये सुधारित निकष व कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. त्यामधील तरतुदीनुसार व अनुक्रमांक 4 येथे नमूद दिनांक 31 ऑक्टोबर 2023च्या शासन निर्णयान्वये राज्यातील 40 तालुक्यामध्ये खरीप 2023 हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या परिच्छेद 4 मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुदेय करण्यात आले आहे. त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने 3 हेक्टर मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आल्या होत्या. खरीप हंगाम 2023 मधील 40 तालुक्यामध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता वर नमूद क्रमांक 6 ते 11 येथील पत्राद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार आता शासन निर्णय पहा. खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 2,443,22,71,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. आता नेमका ही जी नुकसान भरपाई आहे ते कोणत्या तालुक्याला मिळणार आहे ते जाणून घेऊ. मित्रांनो, या यादीच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून ही यादी आणि ही जी.आर. डाउनलोड करू शकता. आता तुम्ही पहा, नाशिक जिल्ह्यामधील एकूण 3 तालुका आहे: मालेगाव, सिन्नर, येवला. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासाठी 2 तालुका आहे: बुलढाणा, लोणार. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव 2 तालुका. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मठा. त्यानंतर बीड जिल्ह्यातील वडवणी, दारूर, अंबाजोगाई हा 3 तालुका. त्यानंतर लातूर. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी, धाराशिव, लोहार हा 3 तालुका.
त्यानंतर आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, गोडनदी, दौंड, इंदापूर हे एकूण 5 तालुका. त्यानंतर आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा हा 5 तालुका. सातारा जिल्ह्यातील 2 तालुका वाई आणि खंडाळा. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 तालुका हातकणंगले, हातकणंगले. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील 4 तालुका शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज. एकूण 40 तालुक्यासाठी दुष्काळ या ठिकाणी जाहीर करण्यात दुष्काळ आहे. तुम्ही GR डाउनलोड करून सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.